राम कृष्ण हरी मंडळी, कधी विचार केलाय का? आपल्या आयुष्यात कधी कधी असं काळीच पिळवटून टाकणारं दुःख येतं की वाटतं आता सगळंच संपलं. चारही बाजूंनी नुसता काळा कुट्ट अंधार दिसतो. आशेचा एकही किरण उरत नाही. डोळ्यात प्राण आणून माणूस त्या भगवंताकडे आशेने पाहतो. पण माझ्या लाडक्या भाविकांनो, थांबा, इथेच सावध व्हा. कारण जिथे माणसाची बुद्धी संपते तिथेच माझ्या देवाची लीला सुरू होते. आणि जेव्हा त्या श्रीहरींची मायेची पाखर आपल्यावर पडते ना, तेव्हा साक्षात चमत्कार घडलाच म्हणून समजा. कारण आज तुम्ही जे ऐकणार आहात ती कोणतीही साधारण गोष्ट नाहीये. तिथे जे घडलं ते ऐकून साक्षात मृत्यूही 2 पावलं मागे सरकला असेल असा तो अंगावर काटा आणणारा क्षण होता. माझ्या प्रिय मंडळी, कथेच्या या गूढ रहस्याकडे वळण्यापूर्वी मित्रांनो, त्या अगोदर एक विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. जर माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. तुमचं हे प्रेमच मला पुढच्या कार्यासाठी बळ देतं. अनाथांचा कैवारी देव कधीच आपल्या भक्तांना वाऱ्यावर सोडत नाही. आज आपण उलगडणार आहोत ते गुप्त रहस्य, जे साक्षात भगवान विष्णूंनी स्वतःच्या मुखातून सांगितलं होतं. पापांना जाळून भस्म करणारी आमलकी एकादशीची महाकथा. माझ्या आई बहिणींनो, ज्यांना संसारात खूप यातना सहन कराव्या लागत आहेत, ज्यांना वाटतंय की आता आपला कोणीच वाली उरला नाही, त्यांच्यासाठी आजचा हा दिवस म्हणजे साक्षात श्रीहरींचा आशीर्वाद आहे. पण नियतीचा खेळ बघा. आपल्याला वाटतं की आपण फक्त एका साध्या आवळीच्या झाडाची पूजा करतोय. पण इथेच खरी मेख आहे. हे काही साधंसुधं झाड नाहीये. या वृक्षाची उत्पत्ती कशी झाली यामागे एक अत्यंत अनलकलनीय रहस्य लपलेलं आहे. ही गोष्ट आहे अगदी सृष्टीच्या आरंभाची. जेव्हा सगळीकडे फक्त जलमय प्रलय होता, तेव्हा त्या शांत क्षीरसागरात भगवान श्रीहरी विष्णू शेषशायी अवस्थेत योगनिद्रेत मग्न होते. जगाचा उद्धार करण्यासाठी त्या परमेश्वराने सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. त्यांच्या नाभिकमळातून साक्षात ब्रह्मदेव प्रकटले आणि ब्रह्मदेवांनी मग देव, दानव आणि महर्षींना जन्म दिला. एकदा हे सगळे देव आणि महर्षी पृथ्वीवर भ्रमण करत असताना अचानक त्यांची नजर एका अत्यंत तेजस्वी, अलौकिक आणि सुवर्णकांती असलेल्या महावृक्षावर पडली. तो वृक्ष इतका भव्य होता की त्याच्या पानापानातून एक दैवी प्रकाश बाहेर पडत होता. देवगण थक्क झाले. त्यांना प्रश्न पडला की हा वृक्ष कुठून आला. त्यांच्या अंतःकरणात एक वेगळीच ओढ, एक विलक्षण तळमळ निर्माण झाली. ते सर्वजण अत्यंत भक्तिभावाने त्या महावृक्षासमोर उभे राहिले. पाहता पाहता त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळाघळा वाहू लागले आणि ते सर्वजण त्या वृक्षासमोर नतमस्तक झाले. ते काकुळीतीने आकाशाकडे पाहत विचारू लागले, हे अदृश्य शक्ती, हा साक्षात कोणता चमत्कार आहे? हा वृक्ष कोणता, ज्याच्या केवळ दर्शनानेच आमच्या मनातील सर्व भीती नष्ट झाली आहे? कृपया आम्हाला या माऊलीचा आशीर्वाद काय आहे ते सांगा. आणि त्याच क्षणी आकाशातून शब्द घुमले. हा वृक्ष म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तो माझाच अंश आहे. मंडळी, आकाशातून साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंची ती महान आणि प्रेमळ आकाशवाणी ऐकून सर्व देव आणि महर्षी अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. तेव्हा जगाचा पोशिंदा देवाधिदेव भगवान विष्णूंनी त्यांना आपले दिव्य दर्शन दिले आणि साक्षात मायेची पाखर घालत अत्यंत गोड आवाजात विचारले, हे महर्षींनो, मी तुमच्या या भक्तीवर अत्यंत प्रसन्न आहे. सांगा, तुम्हाला माझ्याकडून कोणते वरदान हवे आहे? ते निसंकोचपणे मागा. तेव्हा डोळ्यात प्राण आणून सर्व ऋषीमुनींनी त्या करुणाकराला साष्टांग दंडवत घातला आणि अत्यंत काकुटीने प्रार्थना केली, हे अनाथांच्या कैवारी प्रभू, जर आपण आमच्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर आम्हा सर्वसामान्य प्राण्यांच्या कल्याणासाठी एखादे असे व्रत सांगा जे आम्हाला साक्षात स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करेल, माणसाच्या जीवनातील सर्व दुःखांचा आणि दारिद्र्याचा समूळ नाश करेल. तेव्हा भगवान विष्णूंनी अत्यंत हळुवार आणि प्रेमळ स्वरात उत्तर दिले, हे महर्षींनो, नीट ऐका. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी जर पुष्य नक्षत्रावर आली तर ती महान पुण्य देणारी आणि माणसाच्या मोठ्या मोठ्या पापांचा क्षणार्धात नाश करणारी ठरते. याच पवित्र तिथीला आमलकी एकादशी असे म्हणतात. या दिवशी जो कोणी माझा भक्त आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन रात्री जागरण करेल आणि अत्यंत निष्ठेने माझे नामस्मरण करेल, त्याचे सर्व जन्मोजन्मीचे पाप इथेच नष्ट होतील.
ही साक्षात देवाची वाणी ऐकून देवतांनी देवाला पुन्हा साष्टांग दंडवत घातला. पण मंडळी, नियतीचा खेळ बघा. कथा इथेच संपत नाही, तर इथून तर खरी सुरुवात होते. हे व्रत किती शक्तिशाली आहे आणि माझा देव आपल्या भक्तासाठी काय काय करू शकतो याचा साक्षात चमत्कार एका महान राजाच्या जीवनात घडला. प्राचीन काळी एक अत्यंत समृद्ध, सुखी आणि धर्मप्रधान असे राज्य होते. त्या राज्याचा राजा होता वैदिक. राजा वैदिक अत्यंत न्यायप्रिय, दयाळू आणि आपल्या प्रजेवर स्वतःच्या मुलांप्रमाणे जीवापाड प्रेम करणारा होता. जशी एका आईची मायेची पाखर आपल्या लेकरांवर असते ना, अगदी तसेच आईचे प्रेम राजा वैदिक आपल्या प्रजेला देत असे. त्याच्या राज्यात कुणीही कधीच उपाशी झोपत नसे. ज्या बापाला आपल्या मुलांची भूक भागवता येत नाही, त्याच्या काळजाची अवस्था काय असेल हे दुःख या राज्यात कोणालाच माहीत नव्हते, कारण सर्वत्र त्या माऊलीचा आशीर्वाद आणि अखंड सुबत्ता होती. राजा स्वतः अत्यंत धर्मनिष्ठ होता आणि तो भगवान विष्णूंचा परम भक्त होता. जेव्हा फाल्गुन शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी जवळ आली, तेव्हा संपूर्ण राज्यात एक वेगळाच उत्साह संचारला होता. राजाने संपूर्ण राज्यात अत्यंत प्रेमाने जाहीर केले की आज आपण सर्वजण एकादशीचा कडक उपवास करू आणि गावाबाहेर असलेल्या एका विशाल प्राचीन आवळ्याच्या वृक्षाखाली भगवान विष्णूंचे पूजन करू. राजवाड्यापासून ते सामान्य झोपडीपर्यंत सर्वत्र फक्त भक्तिमय वातावरण पसरले होते. दिवस मावळला. रात्रीच्या वेळी अंगाला कडकडणारी थंडी जाणवत होती, पण कोणाच्याही मनात पोटाची आग किंवा जीवाची घालमेल नव्हती. सर्वांच्या हृदयात फक्त आणि फक्त श्रीहरींची ओढ होती. गावाबाहेर असलेल्या त्या महाकाय आवळ्याच्या झाडाला दिव्यांनी आणि सुगंधी फुलांनी सजवले होते. राजा वैदिक स्वतः आपल्या कुटुंबासह अत्यंत साधेपणाने, कोणताही अहंकार न ठेवता जमिनीवर बसला होता. तो काकुटीने हात जोडून देवाला साद घालत होता, जणू त्याचा प्रत्येक शब्द एक आसू बनून श्री विष्णूंच्या चरणी पडत होता. संपूर्ण प्रजा रात्रभर जागरण करत होती. भजन, कीर्तन आणि विष्णू सहस्त्रनाम पठण अत्यंत तल्लीन होऊन सुरू होते. पण मंडळी, थांबा, सावध व्हा, कारण इथेच खरी मेख आहे. कधी विचार केलाय का की जेव्हा आपण देवाच्या भक्तीत पूर्णपणे लीन असतो, तेव्हाच संकटे आपली परीक्षा घेण्यासाठी दारात उभी राहतात? राज्याच्या सीमेजवळच्या घनदाट जंगलात एक भयानक आणि काळाकुट्ट अंधार पसरला होता. त्या अंधारात काही अतिशय क्रूर, अधर्मी आणि दृष्ट शत्रू लपून बसले होते. त्यांच्या हृदयात कोणतीही दया किंवा माया नव्हती. त्यांनी पाहिले की आज संपूर्ण राज्य उपवासात आहे. राजा आणि त्याचे सैनिक सर्वजण निशस्त्र आहेत. कोणाकडेही साधे हत्यार नाही आणि सर्वजण गावाबाहेर एका झाडाखाली एकाग्रतेने बसले आहेत. त्या नराधमांना वाटले की या निशस्त्र आणि उपाशी प्रजेवर हल्ला करण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे. तो अंगावर काटा आणणारा क्षण होता. मध्यरात्रीची वेळ होती आणि सर्व भाविक डोळे मिटून भजनात मग्न होते. आणि अचानक त्या काळाकुट्ट अंधारातून हजारो क्रूर शत्रूंनी हत्यारे उपसून या निष्पाप प्रजेवर भयानक आक्रमण केले. चहूबाजूंनी एकच हाहाकार माजला. लहान मुले आणि स्त्रिया भीतीने थरथर कापू लागल्या. सैनिकांजवळ कोणतेही शस्त्र नव्हते. मृत्यू अगदी डोळ्यांसमोर उभा होता आणि सर्वजण हतबल झाले होते. मंत्री घाबरून राजाला म्हणाले, महाराज, आपण इथून कुठेतरी लपून बसूया, स्वतःचे प्राण वाचवूया. पण राजा वैदिक जागेवरून थोडाही हलला नाही. त्याने आपल्या घाबरलेल्या प्रजेकडे पाहिले आणि अत्यंत शांतपणे पण एका ठाम विश्वासाने त्या आवळ्याच्या झाडाला घट्ट मिठी मारली. डोळ्यात प्राण आणून तो मोठ्याने ओरडला, हे श्री विष्णू, हे अनाथांच्या नाथा, आज आमलकी एकादशी आहे. आम्ही सर्वजण फक्त आणि फक्त तुझ्या आश्रयाला आलो आहोत. आता आमचे रक्षण फक्त तू आणि तूच करू शकतो. आणि मग मंडळी, त्या भयंकर रात्री असे काही घडले ज्याची कल्पना ना त्या क्रूर शत्रूंना होती, ना त्या निष्पाप प्रजेला होती. तो एक असा गुप्त चमत्कार होता ज्याने साक्षात मृत्यूलाही 2 पावले मागे सरकायला लावलं. काय झाले असेल त्या रात्री? देवाने आपल्या भक्तांची ती आर्तहाक ऐकली असेल का? मंडळी, त्या भयंकर आणि काळ्या कुट्ट अंधारात जेव्हा मृत्यू साक्षात समोर उभा होता, तेव्हा राजा वैदिकने डोळ्यात प्राण आणून त्या आमलकी वृक्षाला घट्ट मिठी मारली. त्याचे अश्रू घळाघळा वाहत होते आणि तो अत्यंत काकुतीने त्या देवाला साद घालत होता.
हे अनाथांच्या नाथा, हे जगत पालका, आज ही तुझी निष्पाप प्रजा निशस्त्र आहे. आता आमचे रक्षण फक्त आणि फक्त तूच करू शकतोस. अंगावर काटा आणणारा तो क्षण होता. शत्रूंची तीक्ष्ण हत्यारे प्रजेच्या मानेवर पोहोचणार इतक्यात एक असा अनाकलनीय आणि महान चमत्कार घडला, ज्याने संपूर्ण ब्रह्मांड हादरून गेले. त्या प्राचीन आणि शांत आवळ्याच्या वृक्षातून अचानक एक असा तेजस्वी प्रकाश प्रकट झाला की जणू हजारो सूर्य एकाच वेळी जमिनीवर उतरले आहेत. तो प्रकाश इतका प्रखर आणि डोळे दिपवणारा होता की त्या क्रूर शत्रूंचे डोळे क्षणात आंधळे झाले. त्यांचे हातपाय थरथर कापू लागले. आणि मंडळी, त्या तेजस्वी प्रकाशाच्या गर्भातून साक्षात एक दिव्य पुरुष प्रकट झाला. त्याचे रूप अत्यंत रौद्र पण आपल्या भक्तांसाठी मायेची पाखर देणारे होते. त्याच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म होते. तो साक्षात श्रीहरी विष्णूंचा अवतार होता. या दिव्य शक्तीने आपल्या एकाच हुंकाराने आणि सुदर्शन चक्राच्या प्रहाराने त्या सर्व अधर्मी शत्रूंचा क्षणात संहार केला. जे दुष्ट शत्रू काही क्षणांपूर्वी प्रजेचा जीव घेण्यासाठी आले होते, ते साक्षात भगवंताच्या तेजाने भस्मसात होऊन जमिनीवर पडले. पाहता पाहता संपूर्ण परिसर पुन्हा एकदा शांत झाला. विनाशाकडून कडेकडेने नवनिर्मितीकडे जाणारा हा साक्षात देवाचा चमत्कार होता. प्रजा डोळे विस्फारून आणि श्वास रोखून हा अद्भुत प्रसंग पाहत होती. काही क्षणांनंतर तो प्रखर प्रकाश शांत झाला आणि आकाशातून फुलांचा सुगंधी वर्षाव होऊ लागला. संपूर्ण आसमंतात एक अत्यंत मधुर आणि मायेने भरलेली आकाशवाणी घुमू लागली. हे राजन, हे धर्मनिष्ठ वैदिक, तू आणि तुझ्या प्रजेने अत्यंत श्रद्धेने आमलकी एकादशीचे व्रत पाळले. या आवळा वृक्षात तू माझे साक्षात स्वरूप पाहिलेस. तुझ्या या निस्सीम भक्तीमुळे आणि तळमळीमुळे मी स्वतः येथे प्रकट होऊन तुमचे रक्षण केले आहे. जो भक्त खऱ्या मनाने आणि श्रद्धेने या आमलकी एकादशीचे व्रत करेल आणि या वृक्षाचे पूजन करेल, त्याच्यावर येणारे प्रत्येक संकट मी स्वतः दूर करेन. त्याच्या आयुष्यात कधीही काळोख येणार नाही. ही दैवी आकाशवाणी ऐकून राजा वैदिक भावविभोर झाला. तो जमिनीवर साष्टांग दंडवत घालून नतमस्तक झाला. त्याचे हृदय भक्तीने आणि कृतज्ञतेने भरून गेले होते. तो हात जोडून डोळ्यात पाणी आणून म्हणाला, हे प्रभो, हे दयाघना, तू आज माझ्या संपूर्ण प्रजेला नवजीवन दिले आहेस. तू खरोखरच अनाथांचा कैवारी आहेस. आजपासून माझ्या राज्यात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत आमलकी एकादशीचा हा महापर्व अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाईल. मंडळी, राजा वैदिकची ही कथा आपल्याला काय सांगते? कधी विचार केलाय का? आपला देव कधीच आपल्या भक्तांना परीक्षा घेऊन वाऱ्यावर सोडत नाही हो. तो फक्त आपली श्रद्धा पाहतो. जेव्हा मोठ्या संकटातही आपली श्रद्धा ढळत नाही, तेव्हा साक्षात देव स्वतः धावून येतो. आमलकी एकादशीचे हे व्रत आणि आवळाच्या वृक्षाचे पूजन हे केवळ एक विधी किंवा कर्मकांड नाही, तर तो देवाशी थेट जोडणारा एक अत्यंत पवित्र आणि दैवी सेतू आहे. ज्या घरात हे व्रत केले जाते, तिथे कधीही पोटाची आग किंवा जीवाची घालमेल निर्माण होत नाही. तिथे कायम त्या माऊलीचा आशीर्वाद आणि आईचा प्रेम भरून राहते. मंडळी, राजा वैदिक आणि त्याच्या प्रजेवरील ते भयंकर संकट साक्षात भगवान विष्णूंनी कसे दूर केले, ही अंगावर काटा आणणारी कथा ऐकून तुमचेही हृदय भक्तीने आणि कृतज्ञतेने नक्कीच भरून आले असेल. साक्षात अनाथांचा कैवारी जेव्हा पाठीशी उभा असतो, तेव्हा कोणत्याही अंधाराची किंवा संकटाची भीती उरत नाही. पण आता तुमच्या मनात हा विचार नक्कीच आला असेल की साक्षात वैकुंठाधिपती भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे हे महान आमलकी एकादशीचे व्रत नेमके कसे करावे, याचे नियम काय आहेत आणि त्या अत्यंत पवित्र अशा आवळ्याच्या झाडाची पूजा कशी करावी? चला तर मग अत्यंत शांत मनाने आणि भक्तिभावाने या शास्त्रशुद्ध व्रतविधीची माहिती घेऊया. कधी विचार केलाय का की कोणतेही व्रत हे केवळ उपाशी राहण्यासाठी नसते, तर ते शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी असते. म्हणूनच या महान एकादशी व्रताची सुरुवात आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीपासूनच होते. दशमीच्या दिवशी घरात अत्यंत सात्विक आणि शुद्ध आहार घ्यावा.
कांदा, लसूण आणि मांसाहार चुकूनही खाऊ नये. रात्री लवकर झोपावे आणि मनात भगवान श्रीहरींचे स्मरण करत राहावे. यामुळे आपले मन आणि शरीर दुसऱ्या दिवसाच्या महान व्रतासाठी शुद्ध आणि तयार होते. जेव्हा आमलकी एकादशीचा तो अत्यंत पवित्र आणि मंगलमय दिवस उजाडतो, तेव्हा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे. साक्षात तीर्थक्षेत्रांचे स्मरण करून स्नान करावे आणि स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर आपल्या देवघरासमोर अत्यंत काकुळतीने आणि नम्रतेने बसावे. हातात थोडे पाणी आणि फुले घेऊन संकल्प करावा, हे प्रभो, हे जगतपालका, आज मी सर्व पापांचा नाश करणारे आणि तुझी कृपा प्राप्त करून देणारे आमलकी एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने करत आहे. माझ्या हातून हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि तुझी मायेची पाखर माझ्या कुटुंबावर कायम राहू दे, अशी प्रार्थना करावी आणि ते पाणी जमिनीवर सोडावे. यानंतर देवघरात भगवान विष्णू किंवा त्यांचा अवतार भगवान परशुराम यांच्या मूर्तीची किंवा फोटोची विधिवत स्थापना करावी. त्यांना पिवळ्या फुलांची माळ घालावी आणि तुळशीची पाने अत्यंत प्रेमाने अर्पण करावीत. सुगंधी धूप आणि तुपाचा दिवा लावून परिसर भक्तिमय करावा. आता या व्रताचा सर्वात महत्त्वाचा आणि दैवी भाग म्हणजे आवळ्याच्या वृक्षाचे पूजन. जर तुमच्याजवळ एखादे मोठे आवळ्याचे झाड असेल तर तिथे जावे. जर तसे शक्य नसेल तर एका कुंडीत आवळ्याचे छोटे रोप आणून त्याची घराच्या अंगणात स्थापना करावी. अत्यंत श्रद्धेने त्या वृक्षाच्या मुळाशी शुद्ध जल अर्पण करावे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा आणि पिवळी फुले वाहून त्या वृक्षाची पूजा करावी. यानंतर एक कच्चा सुती दोरा घेऊन त्या आवळ्याच्या झाडाला 7 किंवा 108 वेळा गुंडाळावा आणि प्रदक्षिणा करावी. प्रदक्षिणा करताना डोळ्यात प्राण आणून आणि अत्यंत मायेने साद घालावी. हे साक्षात विष्णू स्वरूप आमलकी वृक्षा, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सर्व पापांचा नाश कर आणि आमच्या जीवनातील सर्व दुःखांचा अंधार कायमचा दूर कर, अशी प्रार्थना करावी. व्रताच्या उपवासाबद्दल सांगायचे तर हे व्रत 3 प्रकारे करता येते. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाण्याचा एकही थेंब न पिता निर्जला उपवास करावा, जो सर्वश्रेष्ठ मानला जातो. जर ते शक्य नसेल तर फक्त फळे, दूध आणि सुकामेवा खाऊन फलाहार करावा. आणि ज्यांना आरोग्याच्या कारणामुळे हे शक्य नाही त्यांनी फक्त एकाच वेळी सात्विक आहार घ्यावा. पण लक्षात ठेवा, या दिवशी घरात चुकूनही तांदूळ, गहू, डाळी आणि कोणत्याही प्रकारचा तामसिक आहार बनवू नये किंवा खाऊ नये. जेव्हा सूर्य मावळतो आणि आकाशात चंद्र येतो तेव्हा संध्याकाळी पुन्हा एकदा देवघरात आणि आवळ्याच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा. या एकादशीच्या रात्री झोपू नये. रात्रभर जागरण करून भजन कीर्तन किंवा भगवान विष्णूंच्या सहस्त्र नामाचे पठण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप करत राहावा. जसा जसा तुम्ही हा जप कराल तसतशी तुमच्या मनातील सर्व जीवाची घालमेल आणि चिंता नष्ट होईल आणि तुम्हाला साक्षात माऊलीचा आशीर्वाद मिळाल्याची प्रचिती येईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी उठून पुन्हा स्नान करावे आणि देवाची पूजा करावी. एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला आवळा, अन्न, वस्त्र आणि आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा दान करावी. दान केल्याशिवाय हे व्रत पूर्ण मानले जात नाही आणि त्यानंतरच देवाचा प्रसाद ग्रहण करून आपला उपवास सोडावा. मंडळी, जो कोणी या नियमानुसार अत्यंत श्रद्धेने हे व्रत पूर्ण करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख साक्षात भगवान विष्णू नष्ट करतात, असा शास्त्रांचा ठाम विश्वास आहे. महर्षी वशिष्ठांनी राजा मांधाताला या व्रताचे फळ सांगताना अत्यंत काकुळीतीने आणि प्रेमाने म्हटले होते की, हे राजन, जो कोणी भक्त फाल्गुन शुक्ल पक्षातील या आमलकी एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःखांचा आणि संकटांचा काळाकुट्ट अंधार कायमचा नष्ट होतो. आवळ्याच्या वृक्षाचे केवळ श्रद्धेने स्मरण केल्याने एका गोदानाचे फळ मिळते. त्या वृक्षाला स्पर्श केल्याने दुप्पट पुण्य मिळते आणि त्याचे फळ प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने तिप्पट पुण्य प्राप्त होते. असे मानले जाते की या एकादशीच्या दिवशी आवळा वृक्षाच्या मुळामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात. त्याच्या खोडात ब्रह्मदेव, फांद्यांमध्ये मुनी, पानांमध्ये देवता आणि फुलांमध्ये मरुदगण वास करतात. म्हणजेच हा संपूर्ण आमलकी वृक्ष सर्व देवमय आहे. जेव्हा तुम्ही या वृक्षाखाली उभे राहून देवाला साद घालता तेव्हा तुमची ती हाक थेट वैकुंठात पोहोचते. ज्या घरात हे व्रत अत्यंत श्रद्धेने केले जाते तिथे कधीही अकाली मृत्यू येत नाही. त्या घरातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड संपत्ती प्राप्त होते. आणि जेव्हा आयुष्याची वेळ संपते तेव्हा यमदूत त्यांच्या वाटेला कधीही जात नाहीत,
तर साक्षात विष्णूंचे दूत त्यांना सन्मानाने गरुडावर बसवून थेट वैकुंठात घेऊन जातात. विनाशाकडून कडेकडेने नवनिर्मितीकडे नेणारा हा असा महान आणि अद्भुत चमत्कार आहे. जर तुमच्या हृदयात भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रती थोडीही आपुलकी आणि प्रेम निर्माण झाले असेल तर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमचे एक लाईक आणि एक शेअर एखाद्या गरजू आणि दुःखी भक्तापर्यंत ही मौल्यवान माहिती पोहोचवू शकते. त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि हो, अशाच अत्यंत दुर्मिळ, शास्त्रशुद्ध आणि दैवी कथा सर्वात आधी ऐकण्यासाठी आपल्या पौराणिक मराठी या परिवाराला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत असलेली बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या नवीन रहस्यमय कथेच्या प्रवासाला निघू तेव्हा तुम्ही सर्वात आधी माझ्यासोबत असाल. चला तर मग सर्वजण मिळून एकदा अत्यंत प्रेमाने आणि मोठ्याने गजर करूया. बोला भगवान श्री हरी विष्णूंची जय, माता लक्ष्मीची जय, एकादशी मातेची जय, रामकृष्ण हरी मंडळी. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि मंगलमय कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. श्रीमन नारायण नारायण हरी हरी.